अनुत्तरित प्रश्न आणि घरचा गुपित प्रवास। मी किचनमध्ये जाऊन दूध गरम केले आणि परत माझ्या खोलीत जाऊ लागले, तेव्हा अचानक मला सासूबाईंच्या खोलीतून काही विचित्र आवाज ऐकू आले। माझी सासू वारंवार म्हणत होती, आता थांबा, बस करा, मी खूप थकली आहे। माझ्या पतीला रोज रात्री दूध पिण्याची सवय होती। दूध पिल्याशिवाय त्यांना झोपच येत नसे, पण कधी कधी मी घरच्या कामात इतकी मग्न व्हायची की दूध गरम करायचे विसरून जायची। असाच एक दिवस माझे पती माझ्याकडे आले आणि म्हणाले, काव्या, तुला काय झाले आहे? तू रोज माझे दूध द्यायला कशी विसरतेस? खरं तर गेल्या काही दिवसांपासून मी कामाच्या व्यापात इतकी गुंतली होती की मला साध्या गोष्टी आठवत नव्हत्या। काही घटना अशा घडल्या होत्या की दिवसभर मी त्याच विचारात असायची। त्यांचे बोलणे ऐकून मी थोडी घाबरली आणि लगबगीने किचनमध्ये गेली। दूध गरम करून मी परतत असताना पुन्हा सासूबाईंच्या खोलीतून तेच आवाज आले। सासूबाई पुन्हा पुन्हा विनवणी करत होत्या, आता थांबा, खूप झाले, मी थकली आहे। त्यावेळी खोलीत त्यांच्यासोबत दुसरे कोणीतरी होते। तेव्हाच सासरेबुवांचा आवाज आला। ते म्हणत होते, मी असे काय केले ज्यामुळे तू इतकी थकलीस? अजून तर मी तुला नीट, गोडी, मसाज किंवा माया सुद्धा दिलेली नाही, मग इतक्या लवकर कशी थकलीस? हे सर्व ऐकून मला धक्काच बसला। मी घाईघाईने माझ्या खोलीत आली, पतीला दूध दिले आणि आम्ही दोघे झोपायला गेलो। पती ऑफिसच्या कामामुळे खूप थकले होते, त्यामुळे त्यांना लगेच झोप लागली। पण माझ्या डोळ्यासमोरून सासू सासऱ्यांच्या खोलीतील ते आवाज जात नव्हते। मी विचार करू लागले की माझे सासरे दिसायला इतके कृश असूनही सासूबाईंना इतकी मेहनत करायला लावतात की त्या थकतात। मलाही असाच नवरा हवा होता, जो मलाही थकेपर्यंत प्रेम करेल। पण माझे पती तर 2 मिनिटांतच थकून बाजूला व्हायचे आणि त्यांना माझी आवड निवड किंवा सुखाची काळजीही नसायची। याच विचारात मला कधी झोप लागली ते समजलेच नाही। सकाळी उठल्यावर सासूबाई किचनमध्ये चहा बनवत होत्या। त्यांना पाहताच रात्रीचे ते आवाज माझ्या मनात पुन्हा घुमू लागले। त्यांचा चेहरा पाहून स्पष्ट जाणवत होते की त्यांनी रात्री खूप छान वेळ घालवला असावा। काही वेळात सासरे आले, सासूबाईंनी त्यांच्यासाठी चहा बनवला आणि दोघेही पुन्हा त्यांच्या खोलीत गेले। त्यानंतर मी माझ्या कामात व्यस्त झाली। दुपारी जेवण झाल्यावर सर्वजण आपापल्या खोलीत विश्रांतीला गेले। मी काम उरकून माझ्या खोलीकडे जात असताना पुन्हा सासूबाईंच्या खोलीतून तेच आवाज ऐकू आले। कुतूहलापोटी मी त्यांच्या दाराजवळ उभी राहिली। सासूबाई पुन्हा तेच म्हणत होत्या, आता बस करा, हे सहन करण्याचे वय आता माझे राहिले नाही। मी विचार करू लागली की सासरे नक्की असे काय खातात किंवा कोणती औषधे घेतात की या वयातही त्यांच्यात इतकी ताकद आहे। मला सासूबाईंना विचारायचे होते की त्यांनी सासऱ्यांना असा कोणता आहार दिला आहे। तेवढ्यात सासूबाई बाहेर आल्या। त्यांच्या हालचालीतून जाणवत होते की त्यांची कंबर दुखत आहे। तरीही मला वाटले की हे केवळ नाटक असावे। दुसरीकडे माझा नवरा मात्र लग्नानंतर मला कधीच पूर्णपणे समाधानी ठेवू शकला नव्हता। तो लवकर झोपी गेल्यावर मी रात्रभर प्रेमासाठी तळमळत असायची। एके दिवशी पतीला ऑफिसच्या कामासाठी 2-3 दिवसांसाठी बाहेरगावी जावे लागले। हे ऐकून मला मनातून आनंद झाला, कारण आता मला सासू सासऱ्यांच्या खोलीत काय चालते हे शोधण्याची संधी मिळणार होती। पती निघून गेल्यावर मी पटकन स्वयंपाक उरकला आणि सासू सासऱ्यांना जेवण दिले। जेवण झाल्यावर ते बाहेर फिरायला गेले। त्यांच्यातील ते प्रेम पाहून मला आश्चर्य वाटायचे। मी संधी साधून सासूबाईंच्या खोलीत जाऊन अशा जागी लपली जिथून मला सर्व काही दिसेल। काही वेळाने दोघेही खोलीत आले। सासरे सासूबाईंना खुश करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत होते। ते स्वतःच्या सुखापेक्षा सासूच्या सुखाची अधिक काळजी घेत होते। हे सर्व पाहून माझ्या मनात भावना दाटून आल्या। माझे पती साध्या सुखाचा विचार करत नसत, तिथे सासरे इतकी काळजी घेत होते। पाहत असताना अचानक माझ्याकडून काहीतरी हालचाल झाली आणि मी त्यांच्या समोर उभी राहिली। मला तिथे पाहून दोघांनाही मोठा धक्का बसला। काही वेळ शांतता पसरली, पण नंतर एका अनपेक्षित वळणावर सासू आणि सासऱ्यांनी मलाही त्यांच्या आनंदाच्या क्षणांत सामील करून घेतले। मी त्या दोघांसोबत खूप छान वेळ घालवला। काही तासांनंतर जेव्हा मी बाहेर आली तेव्हा मी खूप थकली होती। मी बाथरूममध्ये जाऊन स्वच्छता केली आणि माझ्या खोलीत येऊन गाढ झोपली। दुसऱ्या दिवशी सकाळी सासूबाई चहा बनवत असताना मला रागाने म्हणाल्या, खबरदार, पुन्हा आमच्या खोलीत आलीस तर। पण मीही ठामपणे उत्तर दिले, जर सासरेबुवांनी मला बोलावले तर मी नक्कीच येणार। मला थांबवणारे तुम्ही कोण? तेवढ्यात सासरे तिथे आले आणि त्यांनी सासूबाईंना दरडावले। ते म्हणाले, तू तिला का अडवतेस? या घरावर तिचाही अधिकार आहे। जे काम तुला जमत नाही ते सून खूप छान करते, त्यामुळे ती आपल्या खोलीत कधीही येऊ शकते। आता मी दररोज त्यांच्या खोलीत जाऊ लागली। जे सुख मला नवऱ्याकडून मिळाले नाही ते मला माझ्या सासरेबुवांकडून मिळू लागले। आता तर जेव्हा सासूबाईंची प्रकृती ठीक नसते तेव्हा मीच सासरेबुवांची सर्व काळजी घेते। मित्रांनो, ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। आवडली असल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।